कालाय तस्मै नमः. चैत्रमास भाग 1. वर्ष प्रतिपदेय सजनिया. मनात ओळी रुंजी घालत होत्या. कलिमलाचा दहन करणारा होलिकोत्सव साजरा झाला आणि आता नव्या वर्षाचा आरंभ करायचा होता. तो हा मंगल दिवस, वर्ष प्रतिपदेचा. हिंदू नववर्षाचा आरंभ ब्रह्मदेवाने प्रथम सृष्टी निर्माण केली तो हा दिवस वर्ष प्रतिपदेचा. संवत्सराची सुरुवात शालिवाहन शकाची सुरुवात, प्रारंभ दिवस असा सगळ्याचा प्रारंभ उत्साहाने साजरे करायचा. वाईट आपण होळीत जाळून टाकलेलं आहे आणि आता सगळं जे काही चांगलं ते आता आपण करणार आहोत. चांगल्याने सुरुवात करायची म्हणजे संपूर्ण वर्ष हे आपलं मंगल उत्साहमयी जायला हवं अशी आपली संस्कृती आपल्याला सांगते. म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदा आपण वर्ष प्रतिपदा, गुढीपाडवा, शकारंभ, संवत्सरारंभ म्हणून साजरी करतो. वेदकाळापासून पेशवेकाळापर्यंत आमच्या संस्कृतीचं, राजकारणाचं, रणभूमीवरही आणि समाज जीवनाचं मानचिन्ह म्हणून भगवा ध्वजच आपल्याला फडकताना दिसतो. मग ते रामायणातलं युद्ध असो, कौरव पांडवांचं युद्ध असो, किंवा वेदकालीन गुरु आश्रम असोत, किंवा वेदपाठशाळा असोत, सगळीकडे आपल्याला भगवा ध्वज फहरताना दिसतो. पंचांगातही आपल्या ध्वजारोपणम असंच म्हटलेलं आहे. एकदा काय झालं, देवदानवाच्या युद्धांमध्ये उपरिचर या पराक्रमी धैर्यशाली राजाच्या सहाय्यानं इंद्राने असुरांवर विजय मिळवला. म्हणून प्रसन्न होऊन राजाला इंद्राने व्रत सांगितलं. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी आपल्या अंगणात एक वेळूची काठी उभी करून त्यावर विजयी ध्वज फडकू दे, त्याची पूजा करून प्रार्थना कर असं इंद्रानं सांगितलं. आणि त्याला एक वेळूचा म्हणजे बांबूची काठी आणि भगवा ध्वज अर्पण केला. इंद्राने दिलेल्या या ध्वजाला जर्जर असं म्हणत असत. या जर्जरचाच पुढे महाराष्ट्रात जरीपटका असा शब्द तयार झाला. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्टफलप्रदं प्राप्तेऽस्मिन् नवत्सरे नित्यं मद्गेहे मंगलं कुरु अशी आपण त्याची प्रार्थना करायची आणि आपल्या संपूर्ण घराला पवित्र करण्याचं विनंती त्याला करायचं. पवित्र कर, पवित्र ठेव. आजही ही आपली परंपरा कायम आहे. म्हणूनच आपल्या सगळ्या मंदिरांवर सर्व पंथांच्या वारकऱ्यांच्या, अगदी पंढरीचे वारकरीसुद्धा किंवा सप्तशृंगीला जाणारे, गडगड चढून जाणारे आणि देवाच्या दर्शनाला जाणारे भक्त आर्ततेने जाताना आपल्या ध्वजपताका घेतात. पण या सगळ्या भगवे ध्वज असतात, भगव्या रंगाच्या पताका असतात. मग या भगव्या ध्वजातही आपल्याला राष्ट्रनिष्ठा असते, कारण आपण सगळे हिंदू आहोत आणि हिंदू धर्माचा हे मानचिन्ह आहे. त्यामुळे यात आपल्याला राष्ट्रनिष्ठा दिसते, धर्मनिष्ठा दिसते, भक्ती दिसून येते. म्हणून आपण सगळ्यांनी गुढी उभारताना भगव्या ध्वजाचीच गुढी उभारावी. प्राचीन काळी शक आणि हुणांनी भारतावर आक्रमण केलं व भारतीयांना पराजित केलं. आपल्या मानबिंदूंवर आघात करण्यासाठी त्यांनी प्रतिवर्ष प्रत्येक वर्षाला 1,000 सुंदर युवतींची भेट म्हणून ते आपल्याकडून घेऊ लागले. आणि या राष्ट्राचे मानचिन्ह जो भगवा ध्वज त्यावरही त्यांनी बंदी घातली. एवढं करून थांबले नाहीत, तर त्यांनी त्या ध्वजाऐवजी स्त्रीच्या साडी चोळी गुढी म्हणून उभारण्यास आपल्याला बद्ध केलं. आपण पराजित होतो, अर्थात राष्ट्राचा मानभंग करणारं हे प्रतीक लज्जास्पद होतं. पण आपण पराभूत होतो म्हणून इलाज नव्हता. म्हणून त्यावेळच्या आपल्या हिंदूंनी, आपल्या बांधवांनी त्याच्यात देवत्व स्थापन केलं आणि तिची गुढी म्हणून पूजा केली. म्हणजे आपली संस्कृती वाईटातूनही चांगलं कसं बघायचं हे आपल्याला शिकवते.
या हुणांचा शकांचा पराभव पराक्रमी शालिवाहन राजाने केला आणि सन्मानाने भगव्या ध्वजाची गुढी पुन्हा उभारली आणि त्याच्याच नावाने शालिवाहन शके ही कालगणना सुरू झाली. तो दिवस वर्षप्रतिपदेचा. आता शालिवाहन शके 1948मध्ये आपण पदार्पण करत आहोत. तर वेदकाळापासून आमच्या ऋषीमुनींनी आखून दिलेली कालगणना 60 संवत्सरात त्यांनी विभागणी केली आणि प्रत्येक संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन संवत्सर सुरू होतं. विश्वावसु संवत्सर संपून आपण पराभव या संवत्सरात पदार्पण करत आहोत. तर असा हा विजयी पराक्रमाचे वैभवाचे मानचिन्ह असलेला भगवा ध्वजस गुढी म्हणून उभारूया. आपल्या अपमानाची स्मृती मिटवून आत्मगौरवाची भावना जागृत करण्यासाठी भगवा ध्वज आपल्याला प्रेरणा देईल. या ध्वजाचा आकार, रंग, गोंडेच नव्हे तर हा कण कण आपल्याला मार्गदर्शन करतो. हे मौन व्याख्यान भगवा ध्वज आपल्याला जे सांगतो आहे हे मौन व्याख्यान आहे. हे समजून घेतलं पाहिजे आणि जो समजून घेतो त्याला यश आणि यशच मिळतं. उषक काल समान आणि संध्याकाळची आभा असा असलेला हा भगवा रंग, हा भगवा रंग काय सांगतोय? अग्नीचा हा रंग आहे, त्यागाचा हा रंग आहे, पावित्र्याचा हा रंग आहे, तेजस्विता, उपकारिता अशा अनेक सद्गुणांचं प्रतीक म्हणजे भगवा रंग आहे. आणि म्हणून तो आपल्याला सतत प्रेरणा देत राहतो, तो सतत आपल्याला मार्गदर्शन करत राहतो. अग्नी आपल्याला सत्य, विश्वास आणि त्याग शिकवतो. अग्नीला समर्पित केलेली कोणतीही वस्तू, आपण नेहमी यज्ञामध्ये आहुती देतो. अग्नीला साधं आपल्या रोजच्या व्यवहारातसुद्धा अग्नीला दूध देणं ही प्रथा आपल्याकडे आहे. पहिल्यांदा अग्नी प्रज्वलित केला की त्याला एवढी दुधाची आहुती देण्याची ही प्रथा आपल्याकडे आहे. आता आपण पाळत नाही प्रथा, त्या सोडून द्या, पण ही प्रथा आहे. का? तर या अग्नीला जे जे आपण समर्पित करतो, हा अग्नी काय करतो त्याचं? तर त्याची सगळी अशुद्धता नष्ट करतो आणि शुद्ध विशुद्ध स्वरूपात तो आपल्याला परत देतो. म्हणजे कसं? जसं होलिका पेटवली की त्याची राख दुसऱ्या वर्षी ते सगळं जे भस्म होतं त्याची राख आपण दुसऱ्या दिवशी धुळवड म्हणून साजरी करतो. म्हणजे या राखेच्या अनेक उपयोगांचं धुळवडीच्या दिवसापासून आपण ती वापरतो. पण आपण आता काय करतो? धुळवड रंगपंचमीच करतो. कारण धुळवड समजून घ्या, ती माती, ते राख, ते भस्म आपल्या अनेक रोगांवर कल्याणकारी आहे. या भस्मापासून, यज्ञातून निघालेल्या भस्मापासून आपण कुठेही गेलो, देवाला गेलो की आपण अंगारा घेऊन येतो आणि तो अंगारा आपण इथे लावतो. हा अंगारा काय करतो ह्याचा आपण कधी विचार नाही करत. हा अंगारा कसा निर्माण झालेला असतो? तर जे काही यज्ञ, मंत्र आणि आहुती देऊन केलेले असतात त्यामुळे पवित्र झालेले आणि दिलेल्या आहुतींची सगळा विशुद्ध होऊन आपल्याला त्याच्यात मिळालेलं असतं. एक छोटंसं उदाहरण सांगते. जेव्हा राम आणि सीता अत्रि ऋषींच्या आश्रमात गेले तेव्हा अनुसयेने सीतेला अक्षय उटी दिली. आता आपण काय म्हणतो? अक्षय उटी चमत्कार नाही आहे. यज्ञामध्ये अनेकानेक वर्ष तपश्चर्या करून अत्रि ऋषी आणि अनुसूयेनं जे भस्म तयार केलेलं होतं ते भस्म तिला दिले. मग हे भस्म काय करणार होतं? हे भस्म तिचं ऊन, वारा, पाऊस ह्याच्यापासून संरक्षण करणार होतं. आणि याचं प्रतीक आपल्याला ती जेव्हा अशोकवनात राहिली तेव्हा दिसतं. तेव्हा तिच्या डोक्यावर छप्पर नव्हतं. दिसतं का कधी तुम्हाला? नाही. ती एका झाडाखाली बसलेली होती अशोकवनात. अशोकाच्या झाडाखाली ती बसलेली होती. अशोकही आपल्याला सावली देतो, दाट सावली देतो आणि तो अत्यंत स्त्रियांसाठी आरोग्य देणारा असा तो वृक्ष आहे. आणि तिथे ही अक्षय उटी तिच्याजवळ होती. त्यामुळे उन्हावाराचा, पावसाचा त्रास तिला झाला नाही. म्हणजे तिला संरक्षण कवचच जणू अनुसूयेने तिथे घातलं. त्यामुळे आपण होलिका पेटवताना सुद्धा या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की तिथे एरंडाची वनस्पती जाळायची, गाईच्या शेणाच्या गौऱ्याच तिथे पेटवायच्या आणि आहुती देताना पुरणपोळीची आहुती द्यायची.
म्हणजे त्यातून जे भस्म तयार होतं ते आपल्याला अत्यंत उपयुक्त असतं. असं प्रत्येक यज्ञात काय वापरावं, कशाची आहुती द्यावी हे दिलेलं असतं. म्हणजे हा अग्नी आणि आपले हे मंत्रोच्चार, आपलं मंत्रशास्त्र आपल्याला प्रत्येक सणावारात, उत्सवात आपल्याला देतं. आणि आपला भगवा ध्वज म्हणजे प्रत्यक्ष अग्नी आणि विश्वास आणि त्याग आपल्याला शिकत असतो. म्हणून ती आभा, उषःकालची आभा सूर्यापासून मिळालेली, सूर्यापासून तर आपल्याला सरळच अग्निरूपानं, उष्णतारूपानं आरोग्य मिळत असतं. आणि सूर्याकडनं थेट इथे आपल्याला ज्ञानही मिळत असतं, पण ते आपल्याला समजत नाही. आणि आपण आता इतक्या ह्याच्यात जाऊन बसतो की त्या सूर्याचं दर्शनही आपल्याला होत नाही. कलिमलाचं दहन करणारा असा हा अग्नी पावक आहे, तसाच तो दाहक आहे. म्हणजे केव्हा पवित्रपणा, मृदूपणा धारण करायचा आणि केव्हा दाहकता धारण करून दुष्ट निर्दालन करायचं, हेही आपला भगवा ध्वज या भगव्या रंगानं शिकवत असतो. ध्वजाचा जो आकार आहे तोही ठरलेला आहे. या ध्वजाचा आकार आपल्याला काय सांगत असतो? तो भारतासारखा विशाल आहे. म्हणजे त्याचं वरचं टोक आहे ते ब्रह्मदेशाकडे जाणारा असं आखलेलं आपल्या अखंड भारताचा नकाशा हा पूर्वेपासून पश्चिमेकडे जाणारं ते मोठं रुंद टोक आणि खाली कन्याकुमारीचं छोटं टोक. ब्रह्मदेश ते कन्याकुमारी असा सगळा भारत जणू काही त्यात सामावलेला आहे. यात भारतीय जीवनाचं तत्त्वज्ञान भरलेलं आहे. वैभव शिखरावर पोहोचण्यासाठी त्यागाचा मजबूत पाया लागतो, हेही हा आम्हाला ध्वज शिकवतो. कारण याचं खालचं टोक आहे ना, ते त्यागाचं आहे, वैभवाचं आहे. म्हणजे खालचे त्यागाचे टोक मोठे, थोडी गडबड झाली माझी. खालचे त्यागाचे टोक मोठे आहे आणि वरचे उपभोगाचे टोक लहान आहे. उपभोगापेक्षा त्यागी वृत्ती मोठी असावी, हा संदेश आपल्याला हा आकार देत असतो. तसेच या ध्वजाच्या त्रिकोणी टोकांना गोंडे लावलेले असतात. हे रेशीम गोंडे आहेत. रेशमासारखं मृदू मुलायम माणुसकी असणारं आपलं जीवन असावं. पण ते केवळ मृदू मुलायम आहे म्हणून चालणार नाही. रेशीम कसं असतं? मृदू मुलायम असतं, पण चिवट असतं. तोडू म्हटलं तर तुटत नाही. आणि अनेक रेशीम धागे एकत्र गुंफलेले असतात, म्हणजे ते संघटनेचं प्रतीक आहे. तर अग्निज्वाले समान, सूर्यकिरणांसमान सदैव उन्नत वर जाणारे आहे. अग्नी कसा कधी खाली झुकत नाही, तो असा धरून पेटवला तरी ज्वाला मात्र ऊर्ध्वगामी असते. तसा या ध्वजाचा आपला नेहमी ऊर्ध्वगामी म्हणून सूर्योदयाला लावायचा आणि सूर्यास्ताला काढायचा. म्हणजे त्याला कधीही पारतंत्र्याचा अंधकार बघायला लागू नये, ही भावना त्याच्यामध्ये असते. उन्नती साधक, बांधवांसाठी उपकारक, संजीवक आणि तेजस्वी व्हा, असे हा आपल्याला ध्वज सांगत असतो. ध्वजदंड सर्वात अत्यंत महत्त्वाचा. याच्या बलदंड आधारावरच ध्वजा फडकते. ध्वजदंड हा राष्ट्राची अस्मिता, स्वाभिमानाचं प्रतीक आहे. त्याचे अस्तित्वच प्रतिष्ठा, मान, सन्मान, यश आणि गौरव राखते. समूहवृत्ती, संघटन ध्वजाचा आत्मा आहे, त्याचे स्पंदन आहे. भगवा ध्वज समर्पणाची, त्यागाची वृत्ती शिकवतो. म्हणूनच या ध्वजालाच गुरु मानून त्याच्या मौन उपदेशाने जीवनक्रमणा करावी, भगव्या ध्वजाचीच गुढी उभारावी, ही आपल्या सगळ्यांना विनंती आहे. या वर्षप्रतिपदेला जशी गुढी उभारायची तसं घरही आपलं पवित्र आणि मंगल करायचं, म्हणून संपूर्ण घरामध्ये कडुलिंबाच्या पानांनी त्याला सजवलं जातं, नैसर्गिक पानांनी. त्यामुळे घरात शीतलता, थंडावा येतो. कारण आता ऋतुमान बदललेलं असतं आणि ऊन सुरू झालेलं असतं. त्याच्या कवळ्या पानांची चटणी आपल्या जेवणात असते, जिरं, ओवा, गूळ घालून ती केलेली असते. ती कशी आहे? रक्तदोष, पित्त, कृमी, उन्हाळी असे अनेक रोग ती नाहीसे करते. तसेच साखरेच्या गाठांची आपण माळ ती घालतो. यामुळे उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे अशक्तपणा आपल्याला येतो, तो नाहीसा होतो या साखरेच्या गाठींच्या सेवनामुळे. त्याचबरोबर कफाचा त्रास, दमा, कुपोषण यांचा त्रास कमी होतो. आपल्या सणावारांच्या, उत्सवांच्या माध्यमातून आरोग्यशास्त्र नव्हे, जीवनशास्त्रच आपण शिकतो.
भगव्या ध्वजाला गुढीला नैवेद्य दाखवायचा, तो सुद्धा श्रीखंडाचाच. त्यामुळेही उन्हाचा, कोरड्या काळात कफाचा, दम्याचा त्रास होत नाही. ऋतुप्रमाणाप्रमाणे आरोग्यदायक आहारशास्त्राची योजनासुद्धा आपल्याला यात दिसते. चला तर मग भगव्या ध्वजाची गुढी उभारूयात आणि म्हणूया, गुढी उभारून कर्तव्याची, प्रेमरूपन सचिलाची, शुद्ध मनाच्या जरी पटक्याची, ध्वजा त्यावरी उभवित ये, वर्ष प्रतिपदे ये सजूनी ये, वर्ष प्रतिपदे ये सजूनी ये.